राम राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। तर भावांनो बहिणींनो, आता आम्ही कुठे माहिती आहे का? थेट शेतात। नानीच काय चालू रे? गवताचं गठुडं बांधून राहिले। गवताचं गठुडं बांधून राहिले? काय बांधून राहिली गवताचं गठुडं? मग तसंच घ्यायचं का? तसंच घ्यायचं का? येडी हळद आख्या कालवणाचं नास। तर तिनं आता गवत बिवत घेतलं। मा काय मी बी काही कामाचं नाही राहिलेलो। आता मी होतो बसेल, तिनं गवत घेतलं आणि दिव्यानं तिकडून घास कापला। घास पाहिला कसा सगळा उपळून गेला पाण्यानं, पाहिला खाली काळा काळा दिसत असन। सगळा गवताचा घासाचा खेळ झाला सगळा। मग आता घास गेला उपळून, मका पाहिली कशी पिवळी पिवळी दिसायला लागली। जे जादा पावसानं झाला घोटाळा। तर आता प्लॅन काय माहितीये का आमचा? आम्ही काढणारे मकाचे कणस बेत हे संध्याकाळी भाजून का उकडून? तुम्ही म्हणता तसं। हा का? तर हो, मग निवर असले तर भाजू, कवळे असले तर उकडू, त्या पद्धतीचेच घ्या पण कणस, है की नाही? हा, कुठं काढी ती? या इथं काढ ना, या इथं काढ ना। हा, इळा आणला असता मग डायरेक्ट ताट सोंगून बाहेर नसतं अंत घालत। निस्तेच कणस मोडून घेती। हा, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना। हुशार कोण आहे मग? पटकर नाही त्याला। बरं घे कणस मोडून, जाऊन दे। चांगली काढ। तार आहे बरं की इथं। तार तुटलेली आहे तिकडून तोडली ताई ना काल त्या दिवशी। हा, चला काढ लवकर। इळा काय आला मग? घेते का? घे मग, चल। स्कार्पियात बांधतोय? हा, बांध त्या स्कार्प काडापा काय म्हणते त्याला, त्याच्यात बांध भाऊ। चला पुढं। इथंच काढ ना, इथं चांगले कणस आहे। हा, इथं गवत आहे ना, पुढं चला ना तुम्ही। इथं एवढ्या जागेत बांध कापायची राहिली इथं। हा, इकडं कापलेलं आहे ना। मग कुठं काढू आता, सांगा पटकन। आता मी तर म्हणलं त्या तिथं काढ म्हणून पलीकडून। इथं काढायचे ना, इथं काय प्रॉब्लेम? इथं बारीक आहे कंस। मग बारीक काय आणि झाड काय? बरं काढ, चल काढा। हा बघ, पावसानं कसं झालं। भावा बहिणीनं असं आहे बरं का, तुम्हाला त्या दिवशी दाखवलं ना व्हिडिओ मध्ये का डुकरांनी नाश केलेला कंस मकाचा। तुम्हाला काय सांगा, एक तर पाय मुरगळलेला होता माझा लय। तुम्हाला आहे ना काही गोष्टी सांगायच्या आहे आम्हाला। तू आहे ना एकदा कंस काढ। पाहिलं भावा सकाळी काय घडलं सांगायला नको का? देवाला गेलो आपण तवा। हा, मी येऊ का आतमध्ये का नको? हा, मला तर उकडून खायचे होते, पण निबर कंस उकडून नाही चांगले लागत ना? चांगले लागत पण मागवा बर का, फेकणार आहे। हा गा, असं फेका। असे भावांनो बहिणींनो, जे घरच्या वावरात पिकत का त्याची किंमत राहत नाही। किती काढू? 10-12 काढ ना। एवढी? मग बरं मग काढ। अजून किती काढल्या ते? 4 काढले, अजून 2-4 काढ मग। हे असे जे घरच्या वावरात पिकत ना त्याची किंमत राहत नाही। आता हेच कंस जर त्याशी त्या सिन्नरच्या काहीतरी त्या आल्या होत्या, त्या काय म्हणल्या का त्यांच्या तिकडं कुठं सापुतार्याला 100 रुपयाला कणीस भेटत मकाचं। बरोबर आहे की नाही? आणि आपण पहा, या डुकरांनी एवढे कंस खाल्ले, आणि मग आपण तर माणसं आहे, मग आपल्याला नको का? मग आपण कष्ट करायचे, आपण पिकवायचं, आपण त्याला पाणी भरायचं, आपण मेहनत करायची, आपण बियाणं आणायचं, सगळं आपण करायचं, आणि कंस डुकरांना खायचे। बरोबर आहे की नाही? आपल्याला भेटले पाहिजे ना, माणसांनी खाल्लं पाहिजे। आणि हा बाई ही खायची वस्तू आहे, तर आपले भाऊ बहीण असले ना, त्यांना जर खायची इच्छा असली ना, तर 100% या मकाचे कंस आपण भाजून उकडून तुम्ही म्हणता तसे करून देऊ, है की नाही रे? हा चालेल, है की नाही? चालेल। हा,
तर हे झालं मकाच्या कणसाचं. तर तुम्हाला सकाळचा किस्सा सांगतो. तुम्ही म्हणता का तुम्ही तिथलचे व्हिडिओ का टाकले नाही देवगडचे, तर ते एक किस्सा. आणि दुसरा असा का तुमच्या देखत आम्ही सकाळी इथून निघालो, 7 वाजले असतील, 7 सव्वा 7 वाजले असतील. तर आम्ही निघालो देवगडला. गावात गेलो, डेअरीत दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर हॉटेलला एका ठिकाणी 8-9 लिटर दूध द्यायचं होतं. तिथं हॉटेलला दूध दिलं आणि आम्ही आमची फटफटी चालू केली आणि आम्ही निघालो देवगडच्या दिशेनं. तर तिथं खाली लोखंडी फॉल म्हणून आहे आमच्या तिथं. त्या लोखंडी फॉलपाशी नवीन पेट्रोल पंप झालेला आहे. त्या पेट्रोल पंपावरती आम्ही पेट्रोल टाकलं. हिला उतरून दिलं होतं मी बाजूला. का म्हणता तुमच्या अंगावर पाहिली फाती कशी करू राहिली पाहिली ना बरं का. तिला माहिती डेअरी आवडत असेल बरं का. तर त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकलं, हिला उतरून दिलं होतं मी खाली. कारण कसं आहे, स्फोटक वस्तू ह्या पेट्रोल पंपावर न्यायच्या नसतात, लगेच पेट घेते ना त्या हलक्या जाऊन द्या बरं का. मग तिला मी उतरून दिलं मी काय केलं, पेट्रोल टाकलं आणि तिच्याकडे गेलो. पेट्रोल पंपाच्या रस्त्यावरच ती होती. ती बसली आणि मी गाडी रेस करायला गेलो आणि गाडीची रेस इनर तुटली. आता सरासरी आम्ही आमच्या गावापासून 3-4 किलोमीटर लांब होतो. मग काय केलं, मग नेमका आमच्या आहे का, माझी आत्या आहे का, आत्याचा मुलाचा मुलगा म्हणजे समजा माझा भाचा नेमकंच तिथं कॉलेजला चालला होता, नेवाशाला चालला होता. तो थांबला. ते म्हणे का हो नाना, म्हणलं अरे असंच झालं. तो म्हणे चला मी तुम्हाला गावात नेऊन सोडितो. मी म्हणलं आता गाडी न्यायची कशी न्यायची. तो म्हणे मी पाय लावितो त्याला. त्यांना गाडीला पाय लावला आणि 3-4 किलोमीटर मला त्यांना गावात आणून सोडलं. येतानाच मी फिटरला फोन केला, गाडीच्या डॉक्टरला फोन केला. तर तो म्हणे 1 मिनिटात आलो. तर तो 1 मिनिटात मला गाडी त्याच्या दारात लावूस तर तो तिथं आला. त्यांना पाहिलं. तो म्हणे अरे नाना गाडीची इनर तुटलेली आहे म्हणे. तर ही काय आता दुकानं उघडले नाही म्हणे. आता 7, सव्वा 7, 7:30 वाजलेली, अजून दुकानं उघडले नाही. तेवढ्यात माझे मित्र आहेत त्यांचा भाचा आला, अमोल. आल्याबरोबर तो म्हणे नाना काय झालं. म्हणलं असं झालं. त्यांना घरी फोन केला आणि त्याची स्वतःची मोटरसायकल घेऊन तो आला बरोबर. लगेच आम्हाला त्यानं गाडी दिली. माझी गाडी मी तिथं लावली फिटरच्या दारात आणि मी माझी गाडी घेऊन त्याची गाडी घेऊन देवगडला गेलो. म्हणून मग आणि त्याच्यात देवगडचे व्हिडिओ का टाकले नाही, तर देवगडच्या व्हिडिओचे काढल्यानंतर ते अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओला कॉपीराईट आलं. मग का आलं, तर तिथं देवगडला गाणे वाजत होते बॅकग्राऊंडला. मग ते गाणे वाजल्यामुळं ते कॉपीराईट पडलं म्हणून मग मी तो व्हिडिओ ते देवगडचा अख्खं डिलीट केलं. आलं का ध्यानात. ह्या गोष्टी अशा घडत असतात. तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून कधीच बायको सोबत हिंडायला जायचं नसतं. तर हिंडायला कोणासोबत जायचं असतं, आता तुम्ही मला सांगा. तू सांग. नाही तुम्ही मला सांगा की हिंडायला कोणासंग जायचं म्हणून. तू सांग, तुला काय वाटतं. मी कोणासोबत, मी म्हणजे जनरली पुरुष लोकांनी कोणासोबत हिंडायला जायचं असतं. आता मी जर म्हणले तुम्हाला राग येईल. काय मी बरोबर राग नाही, मला आनंद होईल. तुम्ही म्हणतात कस काय. तर मी नाही विचारित कस काय, मला एकदम पटलं. मग काय विचारायचं कस काय. तर भावांनो बहिणींनो, अशा गोष्टी आमच्या बरोबर सकाळी घडल्या. त्याच्यामुळे देवगडचे व्हिडिओ टाकले नाही. आता काढलेत मकाचे कणस. आता घरी जाणार, कणस उकडणार किंवा भाजणार. मला भाजून आवडत नाहीत, हिला भाजून आवडते. मला उकडून आवडते, हिला उकडून आवडत नाही. म्हणजे सगळी विरोध पार्टी सगळी. आणि ज्याला असं आहे बरं का भावा बहिणीनं, जे त्यांना आवडत ना ते म्हणले ना असं कर, मी तसंच करते बरं का. कारण आहे का, मला कारला आवडत. तू कारला खाती का. मग तुमच्यासाठी काही कर, आमच्यासाठी काही पण. ह्या गटरात उडी आण. घालू मार मारली ना मी तर तुम्हाला दवाखान्यात न्यायला. मार चाल. पाणी साचलेलं आहे तिथं. आज थोडीच आहे का. असं आहे भावांनो बहिणीनं. तर आता जातो घरी. आवळलंय भरलेलं आहे इकडून असं आवळ भरलेलं आहे. म्हणून मग आता जातो आम्ही घरी, हे की नाही. तर असाच आमचा शेतकरी व्हिडिओ आहे. हवा आम्हाला तुमच्या सपोर्टची लय गरज आहे. आम्हाला मदत करावं. लय गरज आहे आम्हाला. काय राव. मग फेसबुक युट्यूब वरती फक्त मग भांडणचे, नवरा बायकोचे भांडणं, भावाचे भांडणं, हे रुसून गेलं ते रुसून गेलं, हे व्हिडिओ आवडते का तुम्हाला. तुम्हाला आमचे चांगले व्हिडिओ आवडत नाही करावं. आम्ही खरं दाखवतो. मी फाटक्या कपड्यात आहे तर फाटक्याच कपड्यात दाखवणार तुम्हाला.
आबा आम्ही हे असेच जसे रानात काम करतो ना तसंच तुमच्या समोर येतो. आणि ते जर तुम्हाला आवडत नसलं ना आणि तुम्हाला जर असे भांडणाचे मारामारीचे व्हिडिओ हे रुसून गेलं आणि ते रुसून गेलं, मग याच्यात जर तुम्हाला मजा येत असली ना तर मग काय बोलावं काय राव. आणि आम्हाला तुमच्या सपोर्टची लई गरज आहे. बरोबर आहे की नाही? काय मुंग्या. अरे मग गोडच तेवढा आहे मी, मुंग्याच लागायचं मला. तुम्ही गोड आहे त्याच्यामुळे तुम्हाला लई लटकती माणसं आहे ना. माणसं नाही मुंग्या. मुंग्याच लटकत. हा. आणि लग्न करताना कधी पण रंग पाहून लग्न अजिबात करू नका. कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावती. हे लय आगाग होती का म्हणा. मग याच्या करता लग्न करताना रंग पाहून लग्न नाही करायचं भाऊ, आहे की नाही? एकदम असं मस्त पैकी सेल्फी स्टिक आहे, सेल्फी स्टिक आणली लय दिवसाची आहे. अहो ती वावरतच पडली होती, पावसात भिजली, आता सापडली म्हणून मग काढली आणि त्याच्यावर केला लगेच व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.